कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये सध्या भाताची लागवड झाली आहे। मात्र सध्या पडलेल्या पावसाचा खंड आणि ढगाळ वातावरण यामुळे भातावरती पानं गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसतोय। या अळींचं नियंत्रण कसं करायचं पाहूयात। जुलै महिन्यात लागवड केलेलं भाताचं पीक आता तरारून आलंय। पेर भात सध्या फुटव्याच्या अवस्थेत तर रोप लागण केलेला भात वाढीच्या अवस्थेत आहे। मात्र सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे भात पिकावर पान गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसतोय। ही अळी पानाची गुंडाळी करून त्यात राहते आणि त्यातील हरितद्रव्य खाते। यामुळे पानावर पांढरे चट्टे दिसू लागतात। या अळीचं वेळेस नियंत्रण न केल्यास उत्पादनामध्ये मोठी घट होऊ शकते। सुरळीतील अळी किंवा पानं गुंडाळणारी अळी ही भाताची पानं गुंडाळते आणि आतून भाताचे पान खरवडून खाते किंवा त्यातलं हरितद्रव्य खाते। ह्याचं नियंत्रण करण्यासाठी क्लोरोपायरिफॉस किंवा सायप्रोमेथ्रिन किंवा ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं एखादं कीटकनाशक हे साधारण 25 मिली पंपाला घेऊन त्याची फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळी वारं नसतं अशा वेळेला फवारणी केली तर याचं चांगल्या प्रकारे आपण नियंत्रण करू शकतो। भात पिकातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर खाचरात उंदीर किंवा खेकडे आपली घरं करून राहतात। भाताचं खोड आणि कोवळी पानं खातात। बांधावर खेकड्याची बेळ दिसल्यास ती त्वरित बुजवून घ्यावी। तसंच भात पिकात कायम पाणी राहील याची काळजी घ्यावी। भाताला पाणी कमी पडतंय कारण आता गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाऊसमान चांगला आहे आणि पावसाचं प्रमाण जरी असलं तर आता उघडीप आहे आणि त्या उघडीपमुळे खेकड्याचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि खेकडे भात कुरतडतात आणि भात ओप्यात तसेच टाकून जातात। पावसाची उघडीप असतानाच आता आपण शेतात जर बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्याला खेकड्यांचा प्रादुर्भाव झालेला असं दिसतं। तर खेकडे काय करतात तर पिकांचं भाताची पानं कुरतडतात आणि ती बिळात नेऊन टाकतात। यामुळं भाताची वाढ पण थोडीशी कमकुवत होते। त्याचबरोबर बांधावर ती बिळ तयार करतात आणि बांधात खाचरात आपण जे पाणी साठवलेलं आहे भातासाठी तर त्या पाण्याचा निचरा होतो। तर यासाठी आपल्याला कार्बारिल 100% 50 ग्रॅम किंवा ॲसिफेट 75% 75 ग्रॅम 1 किलो शिजवलेल्या भातात कालवून त्याच्या बारीक बारीक गोळ्या करून जिथं खेकड्यांची ही बिळं आहेत तर त्या बिळांमध्ये आपल्याला ह्या गोळ्या टाकायच्या आहेत आणि हे बिळं मुजवून घ्यायचे। भाताला फुटव्याच्या अवस्थेत पाण्याची गरज असते। पाणी कमी पडल्यास विहिरीतील किंवा ओढ्यातील पाणी खाचरात वळवावं। भात खाचरात 3 ते 4 सेंटीमीटर पाण्याची पातळी असणं अत्यंत गरजेचं आहे। पुनर्लागवड केलेलं आहे किंवा वाढीच्या अवस्थेत आहे किंवा फुटाव अवस्थेत आहे यानुसार पाण्याची पातळी शेतात योग्य पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे। तर शेतकरी बंधूंनी आपण भात नुकतंच पुनर्लागवड केलेला असेल तर त्या खाचरात 2 ते 3 सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवणं गरजेचं आहे। जर भात वाढीच्या अवस्थेत असेल तर 3 ते 4 सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवणं गरजेचं आहे आणि जर भात आपलं फुटवा अवस्थेत आला असेल तर ह्या शेतात आपण 4 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवणं जास्त गरजेचं आहे। शेतकऱ्यांनी भात पिकाचं बारीक निरीक्षण करावं। कोणत्याही कीड रोगाची लक्षणं दिसल्यास त्वरित उपाययोजना कराव्यात तरच यंदा भाताच्या उत्पादनात वाढ होईल। चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर।